श्री गुरुदेव दत्त महाराजांचे दुसरे अवतार म्हणजे स्वामी नृसिंह सरस्वती एकदा औदुंबरहून नृसिंहवाडीकडे म्हणजेच आजची नरसोबाची वाडी येथे जात होते। दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत भक्त पालखी खांद्यावर घेत होते। सगळीकडे महाराजांचा नामघोष चालला होता, पण पालखी वाहणाऱ्या दोन सेवेकरी शिष्यांमध्ये हळूच संवाद सुरू झाला। त्यातील एक सेवेकरी शिष्य शारीरिक कष्टाने थकला होता, तर दुसरा शिष्य शांत आणि समाधानी होता। तो शिष्य दुसऱ्या सेवेकऱ्याला म्हणाला, स्वामींनी सांगितलं आहे, कर्म हेच गुरूंपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे। आज पालखी वाहण्याची ही संधी मिळाली आहे, कारण तुला 7 जन्मांची पुण्याई लाभली आहे। हे कष्ट नाहीत, ही सेवा आहे स्वामींची सेवा। वेळेवर आणि शिस्तीत केलेले कष्ट हेच गुरुचरित्राचे सार आहे। माऊली, पालखी खूप जड झाली आहे। सकाळी दिलेली वेळ कशी पाळायची? ही वाट खूप वळणाची दिसतेय। ती बघ, समोरच नरसोबाची वाडी दिसतीये। दिगंबरा दिगंबराचा जप करत चल, गुरूंचे नामस्मरण कर, मग बघ पालखी चंदनासारखी हलकी होईल। नृसिंह सरस्वती महाराज आपल्या शिष्यांचे हे बोलणे पालखीत बसून ऐकत होते। ते पालखीतून शांतपणे हसले। त्या सेवेकऱ्याने गुरूंचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि